नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या भेटीबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. हो, ज्ञानेश्वर माऊली आणि योगी चांगदेव यांची भेट. बरोबर. एका बाजूला आहेत चांगदेव, म्हणजे 1400 वर्षांचे अनुभवी योगी, आणि दुसऱ्या बाजूला तरुण ज्ञानेश्वर, पण ज्ञानाने परिपूर्ण. अगदी. आणि या भेटीतून खूप काही शिकण्यासारखं आहे. अहंकार, सिद्धी, खरं आत्मज्ञान. हो. सुरुवात तर म्हणजे जी काही माहिती आहे नोंदींमधून ती खूपच नाट्यमय वाटते. हो ना. चांगदेव वाघावर बसून आले असं म्हणतात. हो. आणि ही भेट एवढी खास यासाठी आहे कारण इथे दोन वेगळे मार्ग दिसतात. एक म्हणजे योग मार्गातली सिद्धी, आणि दुसरीकडे ज्ञानेश्वरांनी सांगितलेला भक्ती आणि ज्ञानाचा मार्ग. म्हणजे एक प्रकारचा संगम किंवा संघर्ष म्हणू शकतो का? संघर्ष म्हणण्यापेक्षा वैचारिक देवाणघेवाण जास्त योग्य वाटतं. चांगदेवांनी तपश्चर्येतून प्रचंड सामर्थ्य मिळवलं होतं. खरंय. 1400 वर्षांची तपश्चर्या. हो. हे तरी अहंकार. हो, एक सूक्ष्म अहंकार डोकावतो. आणि इथेच ज्ञानेश्वरांचं वेगळेपण दिसतं. हो ना. अगदी. कारण इतकी वर्ष तप करून सिद्धी मिळवल्यावर त्याचा अभिमान वाटणं स्वाभाविक वाटू शकतं. पण ज्ञानेश्वर त्यांना काय सांगतात? ते म्हणतात की जे आपल्याला इंद्रियांनी दिसतं किंवा अनुभवाला येतं तेवढंच खरं नाहीये. अच्छा. खरी गोष्ट त्याच्याही पलीकडची आहे. म्हणजे हे जे बदलणारं जग आहे त्याच्या मागे काहीतरी न बदलणारं शाश्वत तत्व आहे असं. बरोबर. आणि केवळ निसर्गावर ताबा मिळवणं म्हणजे ज्ञान नाही. ज्ञानेश्वरांची ही भूमिका की देव फक्त कुठेतरी वर नाही किंवा मंदिरात नाही, हो, तर तो सगळीकडे आहे, चराचरात. अगदी दगडात सुद्धा. ही कल्पनाच किती वेगळी आणि क्रांतिकारी असेल त्या काळात. खरंय. आणि त्यांच्या मते अहंकारामुळे काय होतं की माणूस स्वतःला या दिसणाऱ्या जगापुरतच मर्यादित समजतो आणि मग त्या व्यापक सत्याला मुकतो. बरोबर. अहंकार कसा अडथळा बनतो यासाठी त्या आरशाचं उदाहरण देतात पहा. हो, ते ऐकलंय मी. आपण आरशात आपलं प्रतिबिंब पाहतो, पण ती फक्त एक प्रतिमा असते, आपलं खरं अस्तित्व नाही ते. बरोबर ना. तसंच आहे. सिद्धी आणि तपश्चर्येच्या अभिमानात माणूस स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला विसरतो. म्हणजे खरी ओळख ही या बाह्य शक्तींपेक्षा खूप खोलवरची गोष्ट आहे. अगदी. चांगदेवांसारख्या महान योग्याला सुद्धा या प्रतिमेच्या पलीकडे बघण्याची गरज होती असं यातून कळतं. आणि याच संदर्भात तो एक विचार पण येतो की भगवंत अवतार घेतात. हो, लोकांच्या कल्याणासाठी. बरोबर. म्हणजे अवतार म्हणजे केवळ एक जन्म नाही, तर एका विशिष्ट हेतूसाठी ईश्वरी शक्तीचं प्रकट होणं, मार्गदर्शन करण्यासाठी किंवा कल्याण करण्यासाठी. झाला तो खूप महत्वाचा ठरतो. नक्कीच. नोंदी सांगतात की त्यांचा सुरुवातीचा अभिमान, तो अहंकार हळूहळू गळून पडला ज्ञानेश्वरांच्या मार्गदर्शनाने. हो. त्यांना एका व्यापक सत्याची जाणीव झाली. जशा दोन नद्या मिळून एक होतात ना, तसा त्यांचा अहंकार त्या ज्ञानाच्या प्रवाहात विरघळला. त्यांची ती मीपणाची जी भावना होती ती ओसरली. अच्छा. म्हणजे एकरूपता आली. बरोबर. आणि हा बदलच आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. कोणता प्रश्न? की तपश्चर्या आणि सिद्धीमधून मिळणारं सामर्थ्य आणि दुसरीकडे सर्वांमध्ये एकच तत्व पाहणारं करुणेनं भरलेलं आत्मज्ञान, यांच्यात नेमका काय संबंध आहे किंवा काय फरक आहे? म्हणजे या भेटीतून हे स्पष्ट होतं की केवळ शक्ती मिळवणं पुरेसं नाहीये. नाही. त्या शक्तीबरोबर जर विनम्रता नसेल तर तीच शक्ती ज्ञानाच्या आड येऊ शकते. बरोबर. ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना अहंकाराच्या पलीकडचं सत्य दाखवलं, विनम्रतेचं महत्त्व दाखवलं. तर एकंदरीत या भेटीचा हाच अर्थ आहे. शक्ती विरुद्ध विनम्रता, सिद्धी विरुद्ध ज्ञान. हो. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. या नोंदींनुसार खरं ज्ञान म्हणजे काय? ते केवळ बाह्य जगावर नियंत्रण मिळवणं किंवा काहीतरी काय म्हणतात त्याला, अलौकिक शक्ती मिळवणं नाहीये. मग काय? तर ते ज्ञान म्हणजे स्वतःमधल्या आणि या सगळ्या सृष्टीतल्या एकात्मतेची, त्या देवत्वाची अनुभूती घेणं आहे. म्हणजे अहंकार आणि मायेच्या पलीकडे जाऊन सत्य पाहणं. अगदी. मग प्रश्न हा उरतो की आजच्या काळात सुद्धा आपण जे काही मिळवतो, मग ते ज्ञान असो किंवा कोणती शक्ती असो किंवा पद असो, त्यातलं काय आपल्याला अहंकाराकडे नेतंय आणि काय आपल्याला अधिक विनम्र, अधिक जोडलेलं बनवतंय? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच. हो, यावर विचार करायला हरकत नाही.